पण एक लक्षात घेतलं पाहिजे की यामध्ये धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिलेला आहे. एकूण जे आपण वर्तमानपत्राने तुम्ही जे आम्हाला दाखवता सांगता त्याच्यामधून हे बरोबर आहे की कोणी वाल्मिक कराड आणि त्याचे ते काही लोक जे आहेत त्या लोकांनी हे अतिशय निघृण असं म्हणजे बघवत नाही अशा काही गोष्टी ज्या केलेल्या आहेत दुष्ट प्रवृत्ती जी आहे हे बरोबर आहे. आता याच्यामुळे धनंजय मुंडेचा किती संबंध आहे हा महत्वाचा मुद्दा आहे. पण ते काही का असेल ना त्यांच्या होणारे जे आरोप पाहून त्याने स्वतःहून नैतिकतेला धरून तो राजीनामा हे बघा जोपर्यंत निश्चित काही गोष्टींचा त्याचा उलगडा होत नाही तोपर्यंत ते मंत्रिपदावर ते त्यांना ठेवणं भाग होतं आणि ते आपण ते ठेवलंही होतं. आणि जर मंत्रिपदावर जर योग्य असतील तर कोर कमिटीमध्ये सुद्धा त्यांना घेणं हे चुकीचं अजिबात नव्हतं. आणि आता पुन्हा मी एकदा सांगतो की धनंजय मुंडे यांनी नैतिकतेला धरून राजीनामा दिलाय. त्यांचा त्याच्याशी काय संबंध आहे हे अजून पोलिसांकडून कुणीही कोर्टामध्ये कुठेही काही स्पष्ट झालेलं नाही.